चला एक पंच जायचंय स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेकरिता. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला सुरुवात होत आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. मिस्टर संतोष पिण्या तरीकेंडे गजानन अशी सलामीवीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी ट्रॅकवर सतीश. आतापर्यंत सतीश याने खूप चांगल्या पद्धतीचा अष्टपैलू कामगिरी आपल्या संघाकरिता केली. तर हे केंडे संतोष पिण्या याने सुद्धा त्याच पद्धतीची कामगिरी केली. बेस्ट वर्सेस बेस्टची अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब बल्ले से. गहरी कश्मकश, काटी टक्कर. पहिला चेंडू हवेमध्ये. थर्ड मॅन मुराद त्या ठिकाणी उपस्थित होते. प्रयत्न चांगले होते समोरच्या दिशेने. फिटनेस त्या पद्धतीने तर नाहीये परंतु मुरादने चांगले प्रयत्न केले. सिंगल येते. सिंगलच्या साह्याने खातं यावेळेस अकाउंट ओपन केलं जाईल. संघाचं 1 रन्स ऑन कार्ड 1-10-20 स्कोर कार्डवर लागली गेले. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सतीश याने करून दाखवले. कंट्रोल युक्त गोलंदाजी. यावेळेस ऑन साईडला गजानन याच्या बॅटमधनं जबरदस्त बॅकली फॉलो थ्रू व्यवस्थितपणे लांब पल्ल्याचा हिटिंग स्ट्रोकचा या मिळतात दर्जेदार 6 धावा. षटकार. गजानन आतापर्यंतच्या मॅच मध्ये शांत होता परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये त्याची बॅट बोलणं म्हणजेच गोखिवरे संघाकरिता ही खूप चांगली गोष्ट आहे. सिंगल येते. बायच्या रूपाने ही सिंगल कंप्लीट केली जाईल. एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 8 रन्स ऑन कार्ड 8 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. आतापर्यंत सतीश राजभर याने चांगली गोलंदाजी परंतु सतीशवर हा एकमेव मोठा फटका असेल या 2 ते 3 मॅच मध्ये जो खेळला गेला. यावेळेस पुन्हा एकदा फटका हवेमध्ये. मुराद यावेळेस ओहो तू मैं पूर्णपणे घसरगुंडी बघायला मिळाली आणि जिथे बघायचं झालं तर तो अपळम आणि चपळमचा पिक्चर आठवला. धावत पळत सर्वपणे त्या ठिकाणी पणाच पण लावलं परंतु अखेरकार झेल सुटला. झेल सुटल्यानंतर थोडीशी घसरण सुद्धा झाली. शोएब थोडेसे स्मिता असे करतायत. इथे या 2 धावा आल्यात. दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 10 या अंकांवर. 10 रन्स ऑन कार्ड. थर्ड मॅनच्या रिझन मध्ये दुसऱ्यांदा संधी आली होती. त्या संधीचं मात्र त्या ठिकाणी सोनं करू शकले नाही आणि दोन्ही फलंदाज आतापर्यंत सुखरूप आहेत आपल्या क्रीज मध्ये. यावेळेस ऑन साईडला फाईन लेगच्या रिझन मध्ये हाय हॅलो टाटा बाय बाय संतोष पिना नावाचा गोखिवरे गावाचा ब्रँडेड क्वालिटी षटकार 6. अप्रतिम. अगदी वेट बघायचं झालं तर बॅकफुटवर होता आणि तिथून थोडेसे शफल झाले ऑफस्टमच्या बाहेर. चेंडू थोडासा आखूड होता आणि सजवते रेडी होते. अफलातून फटका 16 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. यावेळेस फोर्स केल्या स्ट्रोकला मिस्टामिक फटका आहे. सतीश स्वतःच्या गोलंदाजीवर यावेळेस चुकी करणार नाहीये. कमबॅक झालंय. एक तुम्हारी तो एक हमारी यावेळेस दर्शवत असताना आणि फलंदाजाची कहाणी यावेळेस समाप्त झाले परंतु चांगले प्रयत्न कारण की 2 षटकाचा सामना आहे. बघा 2 षटकामध्ये जर मोमेंटम शिफ्ट करायचं असेल तर पहिल्या षटकामध्ये अटॅकिंग फलंदाजी होणं खूप महत्वाची गोष्ट होती आणि ती अटॅकिंग फलंदाजी दोन्ही एंडने झाली. गजानन याने सुद्धा आपण बघू शकतायत 6 धावा मारल्या. तदनंतर पिण्याच्या बॅटमधनं सुद्धा षटकार आला परंतु सतीश याने शेवटच्या चेंडूवर विकेट मिळाले. थोडासा राहत का सास मिळेल.
16 धावा स्कोर कार्ड लागल्यात. नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश भावेश हा नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 16 धावा, एक षटकाचा खेळ झालाय. इथून अंतिम षटक हे मार्गस्थ असेल. थोडासा विचार विनिमय केला आणि त्यानंतर विलास या गोलंदाजाला मात्र आणलं गेलं. विलास याने या अगोदर काय 13 धावा डिफेंड केल्या होत्या. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. जबरदस्त गोलंदाजीचं कृत्यकरण या अगोदर करून दाखवलं. SP बॉईज गोरसाई संघ वेट करेल की कुठला संघ त्यांच्या समवेत खेळताना बघायला मिळेल. गजानन आतापर्यंत चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतो. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. इथून चांगल्या पद्धतीने भावेश नॉन स्ट्राईक एंडला आहे. तर लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन आता मैदानाच्या आतमध्ये विलास सुसज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू थोडेसे ब्लाइंड झाले. विलास स्वतःच्या गोलंदाजीवर जजमेंटने झेल टिपतायत. फलंदाजाला यावेळेस बाद व्हावं लागेल. गजानन याच्या खेळीला लागतोय. फुल स्टॉप. फलंदाज बाद. आणखी एक धक्का तंबूच्या आशेला जात असताना दे धक्का. धावफलक एकंदरीत 16 या अंकांवर 16 रन्स ऑन कार्ड. पहिल्या षटकामध्ये त्या 16 धावा आल्या. त्या विलास जसा आला विकेट टेकर गोलंदाज बनतोय. विकेटचं पतन होत असताना जास्तीत जास्त धावेपर्यंत पोहोचण्याकरिता गोकिवरे संघ सुद्धा प्रयत्न करेल. तर आज घरच्याच मैदानावर मुफस वसई फाटा या संघाचा जो परफॉर्मन्स आहे तो थोडासा आपण बघू शकतायत खुल्ला आहे. चांगल्या पद्धतीने आज स्ट्रॉंग संघांना स्ट्रॉंग कंटेंडर होते त्यांना मात्र बाहेर घालवलं या स्पर्धेच्या. परंतु अजून सुद्धा आव्हान तेवढं सोपं नसणार आहे. राहुल नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लेफ्टी टू लेफ्टी अगदी आपण बघू शकताय. दोन्ही फलंदाज लेफ्ट हँडर मैदानाच्या आतमध्ये. एक एंडे भावेश तर स्ट्राईक एंडला राहुल आपल्याला बघायला मिळेल. विलास पहिल्या चेंडूवर विकेट टेकर गोलंदाज बनतोय. पावसाच्या सरी आज प्रचंड पद्धतीने हवेचा आपण बघू शकता थंडावा आहे. पूर्णपणे धुक्याची चादर. डोंगराळ परिसरामध्ये आपण बघू शकतायत. आल्हाददायक असं वातावरण. चुरकस मारण्याचा प्रयत्न थोडेसे मिस झालेत. डॉट बॉल आलाय. एक एंडने आतापर्यंत भावेश यांनी खूप चांगली फलंदाजी करून दाखवले. प्रत्येक मॅच मध्ये एक मोठा फटका त्याच्या बॅटमधनं आलाय आणि त्याच फटक्यांची नितांत गरज आहे. धावींच्या बाबतीमध्ये कुठेतरी अंकुश लागला या षटकामध्ये. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. धाव घेण्याकरिता भावेश फोर्स झालेत. व्हाईटचा इशारा जयसरच्या माध्यमातून दर्शवला गेलाय. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर जॉईन झालंय. 17 या अंकांवर स्कोर कार्ड. 17 रन्स ऑन कार्ड. 17 धावा. पुन्हा एकदा चेंडू मात्र टाकावा लागेल. विलास थोडीशी ग्रिप सुटली गेली त्या ठिकाणी पंच डेड बॉल घोषित करतायत. असंख्य संख्येने आज प्रेक्षक वर्गाने सुद्धा प्रतिसाद दिला या स्पर्धेला. जरी सुद्धा पाऊस असला तरी सकाळच्या सत्रापासून मात्र आपल्या फेवरेट खेळाडूला बघण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला. आकुटाप्याच्या चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या साह्याने एक धाव स्कोर कार्डवर. 18 या अंकांवर धीमे धीमे हॉले या षटकामध्ये धावा येत असताना चांगली गोलंदाजी विलासाने आतापर्यंत करून दाखवले. 18 धावा स्कोर कार्डवर. एक मोठ्या फटक्याकरिता नक्कीच गोकिवरे संघ प्रयत्न करेल. भावेशकडे ते कॅलिबर आहे. कॅलिबर सिद्ध करावं लागेल. खूप चांगले लाईन. खूप चांगला टप्पा. विलास याचं कौतुक करावं लागेल. कुठल्याही पद्धतीचे मोठे स्ट्रोक आतापर्यंत खेळून दिले नाहीयेत. स्वतःला बॅक करतोय. स्वतःला पाठिंबा सर्वात महत्वाची गुरुकिल्ली आहे आयुष्यामध्ये. यावेळी साकुटप्प्याच्या चेंडूला ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे आज मुराद. मात्र बिझी शेड्यूल बघायला मिळत आहे. थर्डमॅन असो फाईन लेग असो आज त्या दिशेने मात्र जास्तीत जास्त चेंडू ट्रॅव्हल होत असताना बघायला मिळाले. 2 धावा कंप्लीट केल्यात निश्चित स्वरूपी आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 20 रन्स ऑन कार्ड. 20 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 20 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. पुन्हा एकदा विलास गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्ज होतोय. बॉडी लाईनला आदळण्याचा प्रयत्न. यावेळेस डायरेक्टली हिट. कोठी लेम. विलासच्या माध्यमातून राहुल याला परतावं लागेल. 20 या अंकांवर स्कोर कार्ड. खूप सुंदर पद्धतीने मात्र डायरेक्टली हिट. राकेश थोडासा बघायचं झाला तर भावेश थोडासा बघायचं झाला तर निराश आहे. कारण की मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता आणि ते प्ले अँड मिस झाल्यानंतर षटकाची यावेळेस होते समाप्ती.
सो 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय 20 या अंकांवर आणि इथून विजयी होण्याकरिता लक्ष असेल 21 धावेंचं. 10.50 ची सरासरी ही मेंटेन करावी लागेल आणि इथून या 10.50 च्या सरासरीपर्यंत कशा पद्धतीने मात्र संघ पोहोचेल, कारण की फलंदाजी खूप चांगली आहे मोफस वसेपाडे या संघाची सुद्धा. कारण की बघायचं झालं तर सतीशने आतापर्यंत चांगली फलंदाजी करून दाखवले. सलमान याला सुद्धा मात्र फॉर्म मध्ये यावं लागेल, कारण की संघ इथून मात्र बघायचं झालं तर आजच्या दिवसातून अंतिम फेरी गाठायची असेल तर या दोघांचं चालणं खूप महत्वाची भूमिका असेल. प्रश्नचिन्ह आहेत, या प्रश्नाला उत्तर मिळणारच आहे. जास्त वेळ घेऊ नका, आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. तत्वे आपण थोडासा विश्रांती घेतोय. 12 चेंडू 21 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. धन्यवाद. स्टार्ट ऑफ द मॅच. सामन्याला होते सुरुवात. 21 धावेंचं टार्गेट हे सेट केलंय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सतीश आणि तदनंतर सलमान. दोन्ही संघांना आपण देतोय शुभेच्छा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यावेळेस सुसज्ज होतोय मिस्टर संतोष पिन्या. पहिलं स्पेड हाताळण्याकरिता गोखिवरे या संघाकडनं आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी करून दाखवले संतोषाने, तर सतीश राजभर याने आतापर्यंत आक्रमकतेचा पवित्रा प्रत्येक मॅच मध्ये धारण केलाय. पहिला चेंडू बॅटची एज लागले. यष्टीरक्षक फ्रेम मध्ये येत असताना सिंगल धाव कंप्लीट केली जाते. पहिली धाव खूप महत्वपूर्ण आहे. ही पहिली धाव स्कोर कार्डवर अर्जित होते सिंगल. 21 धावेंचा पाठलाग करायचा आहे. 10.50 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठावी लागेल. मोफस वसेपाडे या संघाला. सलमान यावेळेस तेच तर्रार डिलिव्हरी आणि जसा मात्र चेंडू सुटला तिथून धावत पळत सुटलेत आणि जिथे बघायचं झालं तर डायरेक्टली थ्रो झालाय. दुसऱ्या धावेकरिता परतलेत जिथे मात्र स्ट्राईक एंडला पोचता आलं नाहीये सलमान याला आणि पंच त्या ठिकाणी तटस्थ आहेत. पंचांच्याकडे आपण कुठल्याही पद्धतीचा आर्ग्यू करू नका हीच विनंती करेन खेळाडू मित्रांनो. परंतु यावेळेस दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये सलमान याला परतावं लागेल. बघा देवाने एक दरवाजा बंद केला परंतु दुसरं द्वार त्या ठिकाणी ओपन केलंय. एकीकडे बाद होऊ शकला नाही म्हणून तर तू दुसरीकडे मात्र बाद झालाय आणि फलंदाजाला यावेळेस परतावं लागेल. सलमान बॅक टू द डगआउट. एक चांगल्या पद्धतीने खेळी करण्यासाठी प्रयत्न करत होता परंतु क्रिकेटमध्ये लालच बुरी बला आहे. सिंगल आली होती परंतु दुसऱ्या धाव घेण्याच्या मोहामध्ये पिण्या धावत पळत सुटला. तिथे स्ट्राईक एंडला थ्रो केला खूप सुंदर पद्धतीने
आणि धावचीतच्या स्वरूपाने सलमान निराश हताश मनाने तंबूच्या दिशेने जात असताना चला थोडीशी घाई करा ही विनंती करतोय. धावफलक 2 अंकांवर 2 रन्स ऑन कार्ड 2 धावा या स्कोर काढावं लागल्यात. एसपी बॉईज गोरसाई ब संघ वेट करेल की कुठला संघ त्यांच्या समवेत खेळताना आजच्या दिवसातील अंतिम सामना बघायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये ओपन गट ओपन हाफ मधील प्रोफेशनल व्यावसायिक क्रिकेटर या ठिकाणी उपस्थित होतील. आपल्या खेळातील कला कौशल्यांना वाव देताना बघायला मिळणार आहेत. वन डाऊन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शोएब हा नव्याने फलंदाज एक लेफ्ट हँडर आहे. लेफ्ट ऑलवेज राईट या ठिकाणी ती राईट कामगिरी करावी लागेल. कोणाची तरी साथ हवी असेल सतीशाला, कारण की क्रिकेट आम्ही सातत्याने म्हणतोय की हा खेळ जरी सुद्धा वैयक्तिकरित्या हँडल करत असले तरी सुद्धा हा खेळ सांघिक आहे. तुमची सांघिक कामगिरी अचूक असणं महत्वाची गोष्ट. शोएब नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न, खूप सुंदर पद्धतीने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता शोएब याचा. प्ले अँड मिस होत असताना काय जबरदस्त आपण बघू शकतायत. वेगवान तेज तर्रार गोलंदाजी संतोष पिण्याच्या माध्यमातून एक व्यावसायिक क्रिकेटर आहे आणि परिपूर्ण आज गावासाठी वेळ दिलाय सुंदर पद्धतीने. सतीश राजभरे केंडे फलंदाज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जोरकस मारण्याचा प्रयत्न, थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. जास्त इंजरी होऊ नये हीच आपण प्रार्थना करूयात, कारण की थोडीशी त्या ठिकाणी ब्लाइंड झालंय. स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, वेगेचा उपयोग करायचा होता, परंतु एक धाव ही लेग बाईटच्या रूपाने जॉईन झाले. एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 4 अंकांवर. चेंडूंचा विचार करायचा झाला तर या षटकातील 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा शेष असणार आहे. 4 धावा स्कोर काढावे लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस सुसज्ज होईल. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. काय अफलातून गोलंदाजी बघायला मिळत आहे. यष्टी रक्षक एवढ्या लांब उभा आहे तरी सुद्धा कलेक्शन अचूक होत नाहीये. म्हणजेच चेंडूचा वेग हा किती असेल. एक धाव येते बाईच्या रूपाने, मात्र एक धाव वर्जित केली जाईल. धावफलक 5 रन्स ऑन कार्ड 5 धावा या स्कोर काढावा लागलाय. शेवटचा अंतिम चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत संतोष पिना याने करून दाखवले. शेवटचा अंतिम चेंडू प्ले अँड मिस होत असताना डायरेक्टली जर हिट झालं असतं तर तू मेमे बघायला मिळालं असतं, परंतु सतीशाला स्ट्राईक घ्यायची आहे. अजून सुद्धा कहाणी में ट्विस्ट बाकी आहे असंच म्हणावं लागेल, कारण की एक एंडने संतोष पिना याचं स्पेल संपलंय. आता दुसरा गोलंदाज कोण हा क्वेश्चन मार्क आहे आणि या क्वेश्चन मार्कवर थोड्याच वेळात आपल्याला उत्तर मिळेल. धावफलक आहे 6 अंकांवर. अर्थातच विजयाकरिता 15 धावेंचं लक्ष येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये असणार आहे. गोखिवरे की नक्कीच मुफस वसई फाटा गोरसई ब संघाशी खेळताना बघायला मिळेल, याचं उत्तर या 6 चेंडूंमध्ये आपल्याला मिळणार आहे. 6 धावा स्कोर काढाव्या लागल्यात. 15 धावेंचं लक्ष अजून सुद्धा समोर असणार आहे. तर सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेस स्वरूप या गोलंदाजाला आणलं जाईल. या अगोदर सुद्धा स्वरूपाने खूप चांगली गोलंदाजी करून दाखवली होती. त्याच गोलंदाजीची गरज असेल. लेफ्ट आर्मर आहे, आतापर्यंत बघायचं झालं तर इम्प्रेस केलंय. 6 चेंडू 15 धावा. आज घरच्या मैदानावर खेळताना मुफस वसई फाट्याचा खेळ मात्र खुलून आलाय. बऱ्याच कालावधीनंतर पावसाळी रबर क्रिकेटमध्ये विजयी नोंदत गेले आणि तिथून सतीश राजभर याची मात्र फलंदाजी खूप महत्वाची ठरली गेली. यावेळेस ऑन साइडला फाईन लेगच्या रिझन मध्ये चेंडूला तर वळवलंय. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे आणि दुसरी धाव सुद्धा यावेळेस परिपूर्ण होत असताना म्हणजेच 5 चेंडू आणि विजयाकरिता 13 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. 5 balls रिमेनिंग 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक मोठा स्ट्रोक सामन्यामध्ये परतून देऊ शकतो मुफस वसई फाटा या संघाला. तर इथून 2 ते 3 चांगले डिलिव्हरीज या सामन्यामध्ये कुरघोडी करेल गोखिवरे हा संघ. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने रीड केलं. स्वरूप याने फुलर लेनची डिलिव्हरी हाताळली. प्ले अँड मिस होत असताना 4 चेंडू 13 धावेंचा पाठलाग अजून सुद्धा करावयाचा आहे. एक मोठ्या फटक्याची प्रतीक्षा. यावेळेस साखो टप्प्याचा चेंडू. काय गोलंदाजी राहिलाय. शोएब मात्र बॅक ऑन ट्रॅक त्या ठिकाणी धावत पळत सुटले होते. धावचीतच्या स्वरूपाने फलंदाजाला बाद व्हावं लागेल. येणारे 3 चेंडू 3 चेंडूंमध्ये 13 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला आपण त्वरित मार्गस्थ व्हायचं आहे. 2 मोठे फटके आणि तदनंतर सिंगल धाव. अर्थातच 13 धावा कंप्लीट होऊ शकतात. परंतु आतापर्यंत गोलंदाजी स्वरूपाने खूप चांगल्या पद्धतीने
आणि स्वरूपच्या या गोलंदाजीने आपण बघू शकता की गोखुऱ्या संघाला सुद्धा स्वरूप आलंय. नावात सुद्धा स्वरूप आहे मैदानाच्या आतमध्ये. त्या स्वरूपाने आपण बघू शकता गोलंदाजी करतोय. 3 चेंडू आहेत. अजून सुद्धा विजयाकरिता 13 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा स्वरूप. यावेळेस व्हाईटचा इशारा आलाय. धाव घेण्याकरिता फोर्स केलेत. 1 धाव कंप्लीट झालंय. दुसऱ्या धावीकरिता मात्र त्या ठिकाणी परतले. धावत पळत सुटलेत आणि जोपर्यंत कलेक्शन झालंय आय थिंक त्या ठिकाणी फलंदाजाला बाद व्हावं लागेल. पंच या धावा किती? सिंगल धाव आणि विकेट सुद्धा असेल. सो 1 धाव येते म्हणजेच इथून येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 2. 12 ना 2 चेंडू 11 धावेंचं लक्ष. 2 बॉल्स रिमेनिंग 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. 2 मोठे फटके सतीश. यावेळेस प्ले अँड मिस होत असताना आणि अगदी आपण बघू शकता टाळ्यांचा गजर झालाय. खूप चांगली गोलंदाजी स्वरूप याने करून दाखवले आणि या स्थितीमध्ये आपण बघू शकता गोखिवरे हा संघ अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ आजच्या दिवसामध्ये नावात साजिश अशी कामगिरी केली आणि गोरसाई ब या संघाशी जो संघ 2 हात करेल तो आहे गोखिवरे हा संघ. मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू. चला आपण कर्णधार त्वरित पाठवून द्यायचा आहे. वेलकम अगेन या ठिकाणी उपस्थित झाल्यात. आपलं सुद्धा शब्द सोमनाने स्वागत. चला नाणे